लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नरखेड जिल्हा परिषद गटाची संवाद बैठक आणि त्याचबरोबर माझा वाढदिवस हा या निमित्तानं साजरा होतोय. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद सुद्धा देतो. प्रत्येक भागामध्ये वाढदिवस साजरा करत असताना, साजरा होत असताना आपलं प्रेम, आपला आशीर्वाद असाच काय भविष्य काळामध्ये सुद्धा सदैव माझ्या पाठी राहावा एवढीच मी आपल्या सिद्धेश्वरांसाठी प्रार्थना करतो. अनेक वक्त्यांनी भाषण करताना ज्या तालुक्याची असेल त्या गटाची परिस्थिती सांगितली. आदरणीय दादांनी असेल, तात्यांनी असेल, भारतीय जनता पार्टीनं ह्या भागाचा किंवा ह्या तालुक्याचा विकास करत असताना कोणतंही राजकारण केलं, परंतु आजची जी काय मंडळी आहेत ते विकास न करता फक्त राजकारण करण्याचं काम करतात. कोणताही कार्यक्रम असू दे, डॉक्टर राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजित राणा पाटील या तिघांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होतं. त्याची परिस्थिती आहे. आता आमच्या भाऊकीने सांगितलं की उद्या पेढं वाटत असताना पोरगं झालं तरी म्हणलं तर कुणामुळे झालं म्हणलं तर ते राजन पाटलांचं नाव घ्यायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही. ही अशी परिस्थिती त्या तालुक्याची. आणि म्हणून करता ज्या आपल्या गटामध्ये बैठक, संवाद बैठक घेतली, पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहायचं. जो शशिकांत उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आपण उभा राहायचं. भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जे सामान्य माणसाला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम करतो. आजची परिस्थिती बघा तुम्ही तालुक्यामध्ये. एक भाऊ इकडून उभा आहे, एक भाऊ उडून बंद चालू. बरं दोघं जण त्याच्या 6च्या 6 गटामध्ये त्या ठिकाणी उभा राहायचं. आता कोणतर म्हणत की कामती महिला इथं काय सांगता येत नाही, मिशावर उभा ही अशी परिस्थिती झाली. आणि आदरणीय दादांनी कायम जो निष्ठेने राहणारा कार्यकर्ता आहे, जो काम करणारा कार्यकर्ता आहे, जो भारतीय जनता पार्टीला जो अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करतोय, त्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उभा राहते. आम्ही कधी तिघांनी सुद्धा मला पाहिजे, ह्याला पाहिजे म्हणून कधीच कुठला मोह केला नाही. अनेक जण म्हणत होते तुम्ही ह्या गटातून उभा राहा, त्या गटातून उभा राहा, परंतु आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे निवडणूक आहे, त्याच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. म्हणून करता हे जो भारतीय जनता पार्टी आदरणीय शशिकांतला जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी उभा राहायचं. आमची भूमिका आहे की सामान्य माणूस त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये गेला पाहिजे, पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे आणि त्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व त्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी त्याला आपण व्यासपीठ निर्माण करून दिलं. आज लोकनेते कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्याला त्या ठिकाणी ऊस तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ऊस येतो शेतकऱ्यांच्या माध्यमातून. नाना मला आवडून आपल्याला सांगायचं, बॉयलर पूजन असेल किंवा मुली टाकायचा कार्यक्रम असेल, आजपर्यंत आदरणीय दादांनी त्या ठिकाणी प्रत्येक सामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी सन्मान देण्याचं काम केलं. त्या ठिकाणी उपस्थित आहेत एक शेतकरी आदरणीय चंद्रकांत मोठे सर आहेत ना, उभा आहेत, उपस्थित आहेत. त्यांना मान दिला का तर तो आपल्या कारखान्याचा सभासद आहे, ऊस उत्पादक आहे आणि पहिल्यापासून लोकनेते कारखान्याला विश्वास आहे. म्हणून पहिल्यापासून गेल्या 25 वर्ष ते लोकनेते कारखान्यावर ऊस घालतात. आम्ही कधी विचार केला नाही की एखादा मोठा कुणाला बोलवावा, परंतु हा लोकनेते कारखाना
हा शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणारा कारखाना आहे. म्हणून करता तो सन्मान देण्याचं काम हे लोकनेते कारखान्याच्या माध्यमातून. परंतु आज तालुक्यामध्ये कार्यकर्त्याला कुठे विचारलं जात नाही, कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं जात नाही. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फक्त मी आणि माझा भाऊ आमच्या दोघांमध्ये कसं होईल, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इथले जे आता फिरतात ना, नाना विशेष आहे, ह्यांचंच हार आहे, ह्यांच्याच शाल आहे, ह्यांच्याच गाड्या जाते. कुठं तर चार माणसं आपले बसलेले असतात दुपारी, तिथं जायचं, त्यालाच म्हणायचं हार घाला, हार घालून घ्यायचा, शाल घालून घ्यायची, नमस्कार करायचा आणि पुढे निघायचं. खरं का नाही? ही ह्या भागातली खरी परिस्थिती आहे. ह्या भागात काय, तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये कुठेही जावा, ह्या दोघांची हीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. स्वतःच्या चार गाड्या, स्वतःच्याच गाड्या घेऊन जायच्या, स्वतःची माणसं पुढे बसवायची आणि आपण आपला सन्मान करून घ्यायची ही पद्धत आता सध्या चालू. आणि म्हणून करता आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये विचार केला पाहिजे. आता मला बोलण्याचा वेळ कमी दिला, वेळ भरपूर झाला असल्यामुळं, परंतु मी आवर्जून आपल्याला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उमेदवार कोण आहे हे बघू नका. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि दादा नाना तात्या अतिशय योग्य पद्धतीने आपल्याला उमेदवार देतील. कुठलीही नाराजी ह्याच्यामध्ये आली नाही पाहिजे. आपल्याला जो सामान्य उमेदवार आहे, सामान्य शेतकरी असेल, त्याच्या पाठीमागे आपल्याला उभा राहायचं. आणि म्हणून करता आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय दादांचे, आदरणीय नानांचे, तात्यांचे, खरंच तर मगाशी तुम्ही बोललात वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण मागच जायला पाहिजे. तुमच्या माहिती सांगतो, मी 2-3 वर्षापासून म्हणतो ना आपण केलं पाहिजे. आता बरं मी शेतकरी असं माझं पण ऐकत नाही. मी आधीपासून सांगत होतो आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ. ह्याचं कारण सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी हे असा पक्ष आहे की ते एकदम सरळ, अजिबात त्याचे छेकीपंजे चालत नाही. आणि विकास, व्हिजन, विकासावर, आणि मी खऱ्या अर्थानं सांगतो आजच्या भविष्य काळामध्ये जे आपल्या भीमा भोगावत, सीना भोगावती जो काय योजना असेल ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. कारण मोठ्या योजना हे फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते. बाकी कुणीही गेली तर उद्या तुम्हाला सांगेल हे मीच करतो, आमचाच अर्थमंत्री आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी सांगतील. परंतु मला आवर्जून काय सांगायचं आहे की सगळ्यात जास्त ताकद हे मुख्यमंत्र्याकडे असते. कुठलीही फाईल असू द्या हे मुख्यमंत्र्याकडे असते. आणि मुख्यमंत्र्यांची सही असल्याशिवाय त्या ठिकाणी कुठलाही निधी असू द्या हे पास होत नसतो. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा माझा या ठिकाणी सत्कार सन्मान केला. सर्वांचं मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. असंच आपलं प्रेम, आपुलकी हे कायम सोबत राहावी एवढंच. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आज सोमवार आहे, सोमवार दिवस हा सिद्धेश्वराचा असतो. परंतु मला एवढं चांगलं खात्री सांगतो, मी स्वतःहून बघितलेलं आहे, ज्या वेळेस तिथले जे काही नेते होते तुमचे ह्या भागामध्ये काम करत होते, जिल्हावर सदस्य होते, ते माजी जिल्हावर सदस्य नाना दादा कुठं सांगणार नाही मी, आज सोमवार दिवस आहे, मटण खाऊन सिद्धेश्वर जातात ही वस्तुस्थिती. आणि मी हे गोष्ट सोबत असताना पंढरपूरमध्ये एकदा सांगितली होती की आज सोमवार आहे, मटण खाऊ नका. तर मला काय सांगितलं माहिती का, मला कशाला आठवण करून देत आहे, मी ते पाळत नसतो, मी त्या विचारतच नाही, हे अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करणार. ही वस्तुस्थिती मी खोटं बोलत नाही. आज सोमवार आहे म्हणून करता अशा जे काय लोक आहेत याच्यापासून आपण सावध राहू. त्या ठिकाणी जो आपलं काम करणारा माणूस आहे त्याच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.